नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गुढीपाडवा म्हणजे फक्त नवीन वर्षाचीच नाही तर नवीन गोष्टींचीही सुरुवात करण्याचा खास दिवस असतो. आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा, कारण हा नववर्षाचा पहिला दिवस असतो. तर म्हटलं या निमित्ताने नवीन नवीन गोष्टी करून बघूया, म्हणून हे आंब्याच्या पानाचं तोरण करून बघितलं. तुम्हालाही गुढीपाडव्यासाठी तोरण बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण आहे. या दिवशी घराच्या दाराला तोरण लावणे खूप शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे आम्ही 2 प्रकारचे सुंदर आणि सोपे तोरण तुम्हाला दाखवणार आहोत. तोरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आंब्याची ताजी पाने, झेंडू किंवा मोगरा. सर्वप्रथम आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. आता सुई आणि दोऱ्याने एक एक पान ओवा. 3 पान एकत्र करून सुईने घट्ट गाठ बांधून त्याच्यावरती फूल चिटकवा. अशा प्रकारे आपलं 3 पान एक फूलचं तोरण तयार झालं आहे. आणि फुलांची आणि मध्ये पानं टाकून अशी माळ तयार करायची आणि 3 पान एक फूलचं जे आपण बनवलेला बंच आहे तो असा खालच्या साईडने तोरणला लावायचा. असं हे पहिल्या प्रकारचं तोरण आपलं तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. 2 नंबरचं तोरण आपण खूप साध्या पद्धतीने केलं आहे. एक पान घेऊन फोल्ड करून ते स्टॅपलरने पिन करून त्याच्यावरती सेलो टेप किंवा डबल टेपचा वापर करून एक फूल लावायचं आहे. सोबतच आपल्या घरातला दोरा जो असेल तो दोरा घेऊन त्यामध्ये पान आणि फूल तयार केलेलं पॅचेस आहे ते एकमेकांमध्ये टाकून ती माळ ओवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण 2 नंबरचं तोरण तयार केलं आहे. सुंदर आणि एकदम सोप्या प्रकारे हे तोरण आपण बनवू शकतो. तुम्हीही नक्की बनवून बघा. आंब्याची पाने शुभ मानली जातात. दारावर तोरण लावल्याने घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार आंब्याची पाने वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा घरात येऊ देत नाही. आंब्याच्या पानांमध्ये नैसर्गिक शुद्धता असते, त्यामुळे घरात ताजेपणा आणि स्वच्छ वातावरण राहते असेही मानले जाते. आंब्याच्या गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. दाराला तोरण लावून आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करतो. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे आणि तोरण लावणे ही खूप शुभ परंपरा मानली जाते. अशा प्रकारे दोन्ही तोरण तयार झाल्यावर ते घराच्या दाराला लावा. यामुळे घरात आनंद, सकारात्मक ऊर्जा आणि शुभ वातावरण येते. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.